नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनात जी भाषा वापरली त्यामुळे नवा वादंग निर्माण झालाय. मनोज जरांगे यांचं देवेंद्र फडणवीसांवरचं प्रेम सर्वश्रुत आहे. इथे प्रेम हा शब्द उपरोधाने वापरला जातोय, कारण ज्या पद्धतीने मनोज जरांगे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करतात, त्यांच्याविषयी बोलताना कोणत्याही प्रकारची तमा बाळगत नाहीत, आदर बाळगत नाहीत आणि सभ्यताही बाळगत नाहीत, त्या स्थितीमध्ये जरांगे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या बद्दलचा राग व्यक्त होत असतो. राजकीय दृष्ट्या आत्तापर्यंत या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे वक्तव्य कुणीही केलं नव्हतं ते जरांगेंकडून झालेलं आहे आणि आता तेच वादाच्या केंद्रस्थानी आलंय. मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये शांततापूर्ण मोर्चांची मालिका लावली तेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला सर्वसाधारण मराठा आंदोलक देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जी भाषा वापरायचे त्याला एका प्रकारे दुर्लक्षिलं गेलं, पण ती भाषा सुद्धा चुकीची होती. आरक्षण मागतोय, तुमची बायको मागत नाही, इतक्या असभ्य पद्धतीनं त्यावेळेलाही बोललं गेलं. आत्ताच्या घडीला त्या संपूर्ण प्रकरणाकडे अर्थात त्या भाषेकडे आंदोलकांचा संताप म्हणून पाहिलं गेलं. आंदोलक एका वेळेला मूक मोर्चे शांततामय पद्धतीनं काढत असताना आणि या मूक मोर्चांच्या माध्यमातून आरक्षणाची त्यांची मागणी लावून धरत असताना दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आंदोलकांचा नेता बनलेल्या मनोज जरांगे यांच्या तोंडी राजकीय वक्तव्य आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आत्तापर्यंत सातत्यानं एकेरीमध्ये इतकंच नाही तर विविध प्रकारची शेरेबाजी करत मनोज जरांगे कायमच बोलत आले आहेत. सरसकट सगळ्याच राजकारण्यांच्या बद्दल मनोज जरांगे ही भाषा वापरत नाहीत. काही राजकारण्यांना हात जोडून नमस्कार करणारे जरांगे फडणवीसांच्या बाबतीत मात्र वेगळ्या प्रकारे व्यक्त होताना दिसतात. त्यांचा फडणवीसांच्या बद्दल काय राग आहे हा वेगळा संशोधनाचा विषय आहे, पण आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टी ही फडणवीसांच्यामुळे संपत चालली आहे इथपर्यंतचा निष्कर्ष काढला आहे. मनोज जरांगे यांनी काढलेला निष्कर्ष कागदोपत्री काही खरा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यानंतर या राज्यात आत्तापर्यंत कधीही भाजपाला मिळाल्या नव्हत्या इतक्या जागा मिळवून दाखवल्या. 121 आमदार देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपाचे निवडून आले. दुसऱ्या निवडणुकीत अर्थात 2019ला याच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात जे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांना जमलं नाही ते करून दाखवलं. अर्थात महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला 165च्या जवळपास जागा मिळाल्या. इतका चमत्कार हा महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंच्या युतीलाही मिळाला नव्हता, शक्य झाला नव्हता. असं असताना भाजपा फडणवीसांच्यामुळे संपतोय असं कुठल्याही प्रकारचं संदर्भहीन वक्तव्य जरांगेंना करण्याची गरज नव्हती. ते वक्तव्य त्यांच्याकडून झालं आणि त्याच्यावर भाजपा नेत्यांनी आपला संतापही व्यक्त केला. पण त्यातला जो कळीचा मुद्दा आहे तो आहे जरांगे कोणाची भाषा बोलतायत. कारण जरांगेंच्या तोंडी असलेली भाषा ही फक्त आणि फक्त फडणवीसांच्याच बद्दलची एकेरी नाही. ते छगन भुजबळांचा उल्लेखही याच पद्धतीनं एकेरी शब्दात करतात. मात्र काही नेत्यांच्यासाठी ते अत्यंत आदरणीय भाषा वापरतात. ज्या वेळेला शरद पवार जरांगेंना भेटायला जातात तेव्हा जरांगे हात जोडून त्यांना नमस्कार करतात, त्यांच्या समोर वाकून असतात. पण इतर नेत्यांच्या बाबतीत जरांगेंची भाषा का बदलते हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रात 4 वेळेला मुख्यमंत्री असलेल्या पवारांकडून मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला कशा वाटण्याच्या अक्षता लागल्यात इथपासून ते मराठ्यांना हायकोर्टात टिकणारं आरक्षण देणाऱ्या फडणवीसांच्या कर्तृत्वापर्यंत विविध मुद्द्यांची चर्चा आजच्या दिवशी होईलच. पण त्यातला मुद्दा हाही आहे की जी भाषा जरांगेंच्या तोंडी आहे
ती त्यांनी बदलावी की नाही. या निमित्तानं आपल्यासोबत चर्चेमध्ये असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं मधु चव्हाण आहेत. आपल्यासोबत ओबीसी नेता विकास गवळी आहेत. प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं कपिल ढोके आहेत. जरांगे समर्थक या नात्यानं किशोर चव्हाण आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. आणि मला पटकन पहिली प्रतिक्रिया इथे विचारायची आहे ती मधुभाऊ आपल्याला. मधुभाऊ, आपण भाजपाचे एक वरिष्ठ नेता आहात. दीर्घ काळापासून भारतीय जनता पार्टीच्या एकूणच गती आणि प्रगतीचे परिचायक आहात. तुमच्या लेखी जरांगेंनी जो शोध लावलाय की फडणवीसांच्यामुळे भाजप संपत चाललाय, तो तुम्हाला पटतो का, खरा वाटतो का? मुळामध्ये पहिली गोष्ट मी सांगतो की भारतीय जनता पार्टीचा मराठ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक सवलती मिळाल्या पाहिजेत, रिझर्वेशन मिळाले पाहिजेत या मताच्या आहोत. आणि कुठल्याही प्रकारे अन्य मागासवर्गीय ओबीसी वगैरे यांच्या ताटातलं काढून काही नव्हतं. त्यामुळे मराठ्यांच्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे. मुळामध्ये मला अतिशय नम्रपणे सांगावंसं वाटते की एका चांगल्या हेतूने प्रेरित होऊन जरांगे पाटील मराठा समाजाला सवलती, आरक्षण, आर्थिक सवलती, शैक्षणिक मिळवून देण्यासाठी आंदोलन करतात. आणि याला कोणाचा विरोध असायचं कारण नाही. याच्या अगोदर सुद्धा आपण म्हणालात त्याप्रमाणे लाखो मराठा समाजाचे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मोर्चे निघाले, लाखाचे, 5-5 लाखाचे. रस्त्याच्या कडेचा दगडही कोणी उचलला नाही, अवशब्दही कोणी बोललं नाही. वास्तविक असं का बोलले जरांगे पाटील मला माहिती नाही. हा राजकीय अभिनिवेश त्यांनी जो आणलेला आहे तो बरोबर नाही. मधुभाऊ एक पटकन प्रश्न विचारतो. मग ही भाषा ही त्यांची नाही, ही कोणाची तरी दुसऱ्याची आहे आणि कोणीतरी शिकवली आहे, असा जो दावा केला जातोय तो तुम्हाला पटतो का? हा दावा तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी केलेला आहे. मला असं वाटतंय की ज्याला कोणाला एखादी गोष्ट प्राप्त करायची असते तो कुठल्याही प्रकारे एकांगी अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी अपमानास्पद किंवा चुकीचं बोलणार नाही. त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय त्याच्यापासून कुठेतरी बाजूला जात आहेत. त्यांना कोणीतरी दुसरं बोलायला सांगतोय असं त्यांच्याबद्दल वातावरण निर्माण होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यांना माहिती आहे ते त्या ठिकाणी राजकारणामध्ये नसले तरी सामाजिक जीवनामध्ये असल्यामुळे आज तिथे आंदोलनाच्या धुरा वाहत आहेत. 2014 साली आपणच उल्लेख केला, त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. 2019 साली केला, त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. मराठा समाज हा प्रगल्भ आहे, विचारी आहे, राष्ट्रीय विचारांचा आहे, सुसभ्यता पाळणारा आहे. 2017 साली सुद्धा त्यावेळेला मराठा समाजाची आंदोलनं झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपालिका, नगर परिषदा या सगळ्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपा 1 नंबरवर होता. आता सुद्धा परवा 2019 साली आपण ज्याचा उल्लेख केला, 1985 साली कधी कोणाला एवढं बहुमत मिळालं नव्हतं. युती म्हणजे आपण एक पक्ष समजू, बिलकुल ते एका पक्षाला मिळालं. ते भारतीय जनता पक्षाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्याचं नेतृत्व त्यांनी केलं म्हणून केलं ना. अगदी आपण या चर्चेला आणखी पुढे नेणार आहोत. या निमित्तानं आपल्या मुद्द्यांचे प्रतिवादही होतील, तेही आपण ऐकणार आहोत. या चर्चेला पुढे नेण्याच्यासाठी मला पटकन आता कपिल ढोके यांना चर्चेत जोडायचं आहे. प्राप्त स्थितीमध्ये आपण किशोर चव्हाण, मनोज जरांगे यांचे समर्थक आपल्या चर्चेत आहेत, त्यांनाही जोडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आधी कपिल ढोके यांना संधी देतो. कपिलजी, कोणतंही आंदोलन यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी ज्या 2 गोष्टी लागतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही काय प्रकारची भाषा वापरून तुमच्या समर्थकांना आणि ज्यांच्याकडे तुम्ही मागण्या ठेवता आहात त्यांना आपलंसं करता. कोण्या एकाच व्यक्तीच्या बद्दल सातत्यानं जी भाषा वापरली जाते जरांगेंकडून ती योग्य नाहीये. कुठल्याही नेत्याला त्यांनी एकेरीत का संबोधावं? फडणवीसांना एकेरीत संबोधलं म्हणूनच केवळ आणि केवळ चिंतेचा विषय असं नाही, ते भुजबळांना पण एकेरी संबोधतायत. अहो, भुजबळांचं वय काय, भुजबळांचं सामाजिक कार्यातलं योगदान काय, भुजबळांची राजकीय सामाजिक भूमिका ही वादातीत असू शकते, त्याच्या संदर्भात संघर्ष चर्चात्मक कृतीनं होऊ शकतो. पण भुजबळाला अरेतुरे करणं, फडणवीसांना अरेतुरे करणं हे बरोबर नाही. तुम्ही सांगू शकणार आहात का मनोज जरांगेंना की ही भाषा वापरू नका म्हणून? मला प्रामुख्याने असं सांगायचं आहे की मनोज जरांगे
पाटील गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जे काही अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण करत आहेत, त्यामध्ये दोन्ही गोष्टींचा विचार आपण केलं पाहिजे. वयस्कर माणसाला असं एकेरी भाषेत बोलावं का, तर निश्चितच बोलू नये या प्रामाणिक मताचा मी आहे. दुसरी गोष्ट, आता मनोज जरांगे पाटील या मुद्द्यापर्यंत का पोहोचले असतील, त्यांना अशी भाषा त्यांच्याकडून का निघत असेल, तर त्याची दुसरी बाजू सुद्धा आपण प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे. जी त्या ठिकाणी मला असं वाटते की गेल्या अनेक दिवसापासून शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पहिल्यांदा लाठीचार्ज करून डिवचल्या गेलं, त्यावेळी सरकारची ही चूक नाही का? दुसरी गोष्ट, 30 दिवसाची मुदत सरकारनं मागितली होती, त्यावेळी 40 दिवसाची मुदत मनोज जरांगेंनी सरकारला दिल्यानंतर सुद्धा ज्यावेळी 14 ऑक्टोबरची पहिली सभा अंतरवली सराटी या ठिकाणी एक मोठी सभा घेतली, त्या सभेच्या 2 दिवस आधी छगन भुजबळांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला, त्यावेळी एखाद्या तरुणाला चीड येणं स्वाभाविक आहे. त्या चिडीतून त्यांनी ते भुजबळांप्रतीचं वक्तव्य केलं असेल असं मला वाटते. त्यांच्या भूमिकेवर संशय घेतला, आर्थिक स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर भुजबळांनी केले, हे सुद्धा साफ चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीसांबद्दल आज जी काही भाषा जरांगे पाटील बोलत आहेत, मला असं वाटते की गेल्या 7 दिवसापासून माणूस उपाशी आहे, पाणी सुद्धा पित नाही, तरी सुद्धा सरकार गांभीर्यानं घेताना दिसत नाही. सरकार मूळ मुद्द्याला बगल देताना दिसते आहे. या संतापातून जरांगे पाटलांचं हे वक्तव्य आलं असेल असं मला वाटते. एकंदरीत त्यांनी उभा केलेला लढा हा समाजाच्या भल्याचा आहे. बोलावं का, तर निश्चितच बोलू नये, परंतु माणूस असं बोलायला का जातो, असं माणसाच्या तोंडातून का निघतं, याचा सुद्धा अभ्यास करणं तेवढं गरजेचं आहे असं मला वाटते. बिलकुल, आपण माणसाच्या सात्विक संतापाची चर्चा करता आहात आणि तो तुमचा बचाव आहे जरांगेंच्या भाषेच्या साठीचा. तुम्हाला असं वाटतं की ज्या स्थितीत ते आत्ता पोहोचले तिथे त्यांच्याकडून सात्विक संतापपूर्ण ती भाषा वापरली जाते. मी 2 छोटी उदाहरणं आपल्याला देतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशाच प्रकारचं उपोषणास्त्र महात्मा गांधी वापरायचे, पण महात्मा गांधींच्या पूर्ण चरित्रामध्ये आणि एकूणच त्यांच्या आंदोलनांमध्ये त्यांनी कधी इंग्लंडच्या राणीचा अरेतुरे करून उल्लेख केला नाही ना, ते कधी व्हॉइसरॉयला पण एक काय रे व्हॉइसरॉय अशा पद्धतीनं बोलले नाहीत. त्यानंतर कट्टू आपण येऊयात अण्णा हजारेंपर्यंत. अण्णा हजारेंनी सुद्धा उपोषणाचं अस्त्र अनेकदा वापरलं, काँग्रेसच्या विरोधात वापरलं, पण त्यांनी कधीही मनमोहन सिंगांचा अरेतुरे करून उल्लेख नाही केला. प्रणव मुखर्जींबद्दल ते अपशब्द बोलले नाहीत, विलासरावांबद्दल बोलले नाहीत. सगळ्या जणांनी आपली आपली भाषा सांभाळली, कारण ते एक मॅच्युअर नेते होते. मला छोटीशी एक चर्चा या निमित्तानं किशोरजींपर्यंत न्यायची आहे. किशोरजी, आंदोलन यशस्वी करण्याच्यासाठी भाषा परिपक्व लागते, नेतृत्व परिपक्व लागतं. किशोरजी, या गोष्टी आपण सांगणार आहात का? कारण आपल्या समाजाचं आंदोलन हे आत्ताच्या घडीला पूर्ण जगाच्या नकाशावर आहे. सगळेजण पाहतायत आंदोलन कसं चाललंय आणि आंदोलनाचा नेता काय भाषा वापरतोय. या निमित्तानं तुम्हाला मिळणारी सहानुभूती तुम्ही गमवून बसाल जर समजा आपण योग्य पद्धतीनं स्वतः अभिव्यक्त झाला नाहीत. या गोष्टी शिकवण्याची गरज आहे किशोरजी, असं वाटतं आपल्याला? नाही, आंदोलनाचा नेता अत्यंत सक्षम मराठ्यांना आता मिळालेला आहे. नंबर 1, मी माझ्या सहकाऱ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की मला जी भूमिका मांडायची होती आमच्या ओबीसी सहकार्याने ती मांडलेली आहे. पहिले आपण समजून घ्या ही भाषा कधी आलेली आहे. पहिले तो व्यक्ती 17 दिवस आमरण उपोषण करतो, शासन त्याच्याकडून 30 दिवस मागून घेतो, आंदोलन करताना 40 दिवस देतो. आणि यात एक लक्षात विसरू नका सगळ्यांनी आणि शासनाने, इथं आमच्या मराठा महिलांचं रक्त शासनाने काढलेलं आहे. तो राग अजून आमच्या मनातून गेलेला नाहीये. आणि ही भावना आता उपोषण केल्यानंतर 7वा दिवस असताना होत असेल तर याच्यात गैर काही नाहीये, गैर काहीच नाहीये. ही भाषा सरकारच्या विरोधात नाहीये, आमच्या विरोधात. एक गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भावना आमच्या समाजाबद्दल स्पष्टपणे काय, त्यांनी माफी मागितली, याचा अर्थ काय, त्यांनी चूक केली होती, लाठीचार्जची जाहीर माफी मागितलेली आहे. आणि तुम्ही त्या माणसाकडून का अपेक्षा ठेवतात? या माणसाचा जीव कधी पण जाऊ शकतो. त्याच्या जीवाची पर्वा शासनाला पाहिजे, प्रशासनाला पाहिजे, आम्हाला आहे, समाजाला. आणि ही शासनाला नसेल, त्यांनी आज तर वाऱ्यावर सोडून दिला आम्हाला. आणि हे वाऱ्यावर सोडून देत असताना सुद्धा तो माणूस समजा ती भावना त्याच्या शब्दात, तो ग्रामीण भागाचा मुलगा आहे, आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, समाजाचा विश्वास संपादन केलेला आहे. आजपर्यंत त्याच्यातून देवेंद्रजी शिवाय कुणाच्याही विरोधात त्यांचं स्टेटमेंट असं नाहीये. तुम्ही तुमच्याकडून जसे रिॲक्ट होईल तसं त्या नेत्याकडून आमच्याकडून रिॲक्ट होणारच आहे ना.
अहो त्यांनी एखादंही बोट वर केलं आज महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांनी, तर हे गृहमंत्र्याला बी घरातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल. नाही तर विचार करावा त्यांनी, नाही तर आव्हान करावं आमच्या मराठ्यांना, असं तुम्ही करून दाखवा म्हणून. मिलिटरी आणा नाही तर काही आणा, पण तर ते आम्ही शब्द वापरणार नाही. आमच्या भावना तुम्ही लक्षात करून घ्या समाजाच्या, आणि विशेष करून मनोज जरांगे मरणाच्या दाराच्या आड तो माणूस उभा आहे. कुणामुळे उभा आहे? शासनामुळेच उभा आहे ना. आणि तुम्ही त्या माणसाला वाऱ्यावर सोडून देत असाल, त्या माणसाबद्दल चांगली भावना तुम्ही ऍक्सेप्ट करत असाल तर कसं होईल? हे कदापि शक्य नाही. बर, किशोर चव्हाणांच्या या मुद्द्यातले काही बिंदू आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. किशोर चव्हाण अतिशय थेटपणे सांगतायत की जी भाषा वापरली ती योग्य आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला की वेळ प्रसंगी इच्छाशक्ती जर समजा मनात आणली तर मनोज जरांगे गृहमंत्र्याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. आपल्यासोबत मधू चव्हाण आहेत. मधू चव्हाण, भाषेचं समर्थन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन आणखीन तीव्र करण्याचे संकेत, आपली प्रतिक्रिया. असं आहे की माझे मित्र आता बोलले, मी पण मराठा आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक किती ससे उलपट चालले ते मी कोकणातला असल्यामुळे बघतोय. न इधर का न उधर का असं झालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्या सवलती पाहिजे, ते मिळाल्या पाहिजेत. पण मला एक, माझ्या मित्राला मी नम्रपणे सांगून देऊ इच्छितो, मी राजकारणाच्या अभिनिवेशाने बोलत नाही. आपण थोडस राष्ट्रीय पक्ष बाजूला ठेवूया. 2014 ते 1999 ते 2014, पण सुमारे एवढे वर्ष सत्तेवर शरद पवार, काँग्रेस आणि सगळे होते. मराठा समाजाच्या नावाने राजकारण पश्चिम महाराष्ट्रात करणाऱ्या नेत्यांनी काही केलं नाही. 2014 साली हरल्यानंतर त्यांनी सगळा इतिहास माझ्या मित्र समजावून, मी तुमच्या बरोबर आहे मागण्यांमध्ये. ऑर्डिनन्स काढल्यानंतर कुठल्याही प्रकारची तरतूद कायद्यात न करता डायरेक्ट ऑर्डिनन्स काढला की तो हायकोर्टात रद्दबातल ठरला. काही केलं नाही. आणि नंतर मग पुन्हा हे सरकार सत्तेवर आलं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला त्यांनी मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी केला. गायकवाड नंतर आले, नंतर सर्व अभ्यास पूर्ण केला आणि अतिशय चांगले वकील वगैरे देऊन हायकोर्टामध्ये ते टिकवून ठेवलं. आणि दुर्दैवाने त्याच वेळेला त्या ठिकाणी राज्य केलं. आपण समजावून घ्या जरांगे पाटीलांचे मित्र. मी पण मित्र आहे, मी शत्रू नाही मराठ्यांचा. मी मुळात जातीभेद मानत नाही, पण मराठा आणि मराठा आपण बंधू आहोत. आपण समजावून घेतलं एकमेकांना. त्याच्यानंतर 2019 साली सरकार आलं. सो कॉल मराठा लीडर, आज जी स्थिती आलेली आहे तुमच्या आमच्यावर, तुम्ही जो भावनांचा उद्वेग करीत आहात, त्या स्थितीला कारण काँग्रेस, शरद पवार आणि आताचे उभाटाचे प्रमुख आहेत. 2.5 वर्षाच्या काळामध्ये या माणसाने काही केलं नाही. त्याला माहित होतं की सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही. तर आपण पहिल्या माजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी काय केलं होतं, त्यावेळेची सगळे वर्तमानपत्र की कात्राला बघा उतरून या 2 महिन्याच्या काळात वकील येऊन सांगायचे महाराष्ट्राला की हे सरकार जे आहे महाआघाडीचं, म्हणजे आता शिवसेना, काँग्रेस आणि त्यावेळी आताची शिवसेना नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना, हे आम्हाला नीट ब्रीफिंग करत नव्हते. आम्हाला ट्रान्सलेशन सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यात की गायकवाड अहवालाचा जो होता, ज्याच्या आधारावर मराठ्यांचं आरक्षण टिकलं होतं हायकोर्टात, त्याचं ट्रान्सलेशन करून दिलं नाही. बेफिकिरीने केलं. का डोळ्यात तेल घालून 2.5 वर्ष शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहून राज्य करत होते. त्यांना कळलं नाही की आता आपलं राज्य आलेलं आहे. हायकोर्टापर्यंत मागच्या सरकारने देवेंद्रजींच्या टिकवलं. सुप्रीम कोर्टात ज्या मुद्द्यावर ते त्या ठिकाणी बाद करण्यात आलं, फेटाळण्यात आलं, त्याचा पुन्हा आपण सखोल अभ्यास करूया आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी रिट पिटिशन करूया, रिव्ह्यू पिटिशन करूया, अपील करूया. कायद्याच्या सगळ्या का केल्या नाहीत? बिलकुल मधुभाऊ, वेळेची मर्यादा आहे. मला पटकन किशोर चव्हाणांपर्यंत तुमचा मुद्दा न्यायचा आहे. किशोरजी, आपण मधुभाऊंच्या मुद्द्याला उत्तर द्यावं. ते म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये काय घडलं मराठा आरक्षणाच्यासाठी, आणि जर समजा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या कडून मराठा आरक्षणाच्यासाठी काही घडलं असेल तर ते काय चांगलं हे तरी कळू द्या. या निमित्ताने आपल्याला हे पण कळेल की उद्धव ठाकरे पोचल्यानंतर काय आनंद व्यक्त झाला आंतरवली सराटीत, तो आपण पाहिला. शरद पवार पोचल्यानंतर काय आनंद व्यक्त झाला तो आपण पाहिला. ही दोन्ही मंडळी सत्तेत असताना मराठा आरक्षण गेलंय, पण त्यांच्याबद्दल खूप छान शब्द निघतात. असं का होतं किशोरजी? सर्वप्रथम आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात आणि ही राजकीय मंडळी यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे एकमेकाबद्दल राजकारणाचे शब्द वापरायचे.
आता मधुजीने जो शब्द वापरले इथं मी त्यांचं त्यांना एक नवीन माहिती देतो आणि तुमच्या माध्यमातून समाजाला देतो. जी. ज्या वेळेस देवेंद्रजीने आम्हाला आरक्षण दिलं, आम्ही त्या आरक्षणाचं स्वागत केलं हो, आणि त्यांची परतफेड समाजाने त्यांना दिलेली पुन्हा सत्तेत आणून बसवलं होतं. आता शिवसेनेचं आणि बीजेपीचं जमलं नाही, त्यात मराठा समाजाला दोष देण्यात काही अर्थ नाही. हा नंबर 1 मुद्दा. पण मधुजी, तुम्हाला आणि समाजाला, तुम्हाला एक नवीन ह्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला आणि शासनाने लक्षपूर्वक ऐकावं आमचं समाजाचं. 14ला ज्यावेळेस आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, हायकोर्टातून ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टात नाकारण्याचं मुख्य कारण, अनेक कारण आहे, त्याच्यातलं एक मुख्य कारण मी सांगतो तुम्हाला. 14 ऑगस्ट 2018ला केंद्र सरकारने कायदा पास केला आणि संपूर्ण भारतातील राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले 102वी घटना दुरुस्ती करून. आपल्याला आरक्षण कधी मिळालं? नोव्हेंबर 2018 मध्ये. एकीकडे केंद्र सरकार राज्याचे अधिकार आरक्षण देण्याचे काढून घेत आहेत आणि त्यानंतर आपलं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, मराठ्यांना आरक्षण देते. आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस ऍडव्होकेट जनरल केंद्राला विचारलंय, तुम्ही 102 घटना दुरुस्ती कायदा करून राज्याला अधिकार आहेत का आरक्षण देण्याचे, तर ऍडव्होकेट जनरल केंद्र सरकारचे त्यांनी स्पष्टपणे नाकार दिलेला आहे. याचा अर्थ काय? जी याचा किशोरजी, अर्थ असा आहे का, अर्धा मिनिटच फक्त. जी. याचा अर्थ हे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक झाली आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. बर किशोरजी, मग एक छोटा प्रश्न. तुम्ही इतके विद्वान आहात, जी गोष्ट तुम्हाला कळते ती एक म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती गायकवाडांना कळली नाही का? आणि ती हायकोर्टात ज्यांनी आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं त्यांना कळली नाही का? त्यांना तुमच्यापेक्षा कमी कळलं, असं कसं झालं असेल? हे बघा, तुम्ही जो आता महत्वाचा प्रश्न करला की आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही ज्ञानी नाही आहोत, ह्या लढ्यातले आम्ही एक भागीदार आहोत. तुम्हाला याचंही उत्तर आम्ही देऊ शकतो. काही प्रश्न हायकोर्टाच्या नजरेत आले नाही तर सुप्रीम कोर्टाच्या नजरेत आले, याचा अर्थ हायकोर्ट खोटं ठरतं किंवा खरं ठरतं अशातला भाग नसतो. घटना काय आहे, आज हे इतिहासाचं पान कोणी पलटून पाहणे, 102वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि महाराष्ट्र सरकारने आरक्षण कधी दिलं, ह्या बरं, दोन्ही याच्यावर- गोष्टी तुम्हाला कागदावर दिसतात. जी, याच्यावर आणि त्यात एकदा मधुजींच्याकडची प्रतिक्रिया लागेल आणि आपल्याला त्यानिमित्तानं मग थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते विकास गवळी, बराच वेळ त्यांची प्रतिक्रिया राहिली आहे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मधुजी, आपण हे जे सातत्यानं किशोर चव्हाण आमच्या कार्यक्रमांमध्ये सांगत असतात त्यावरची प्रतिक्रिया आणि उत्तर देणं गरजेचं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार नसताना आरक्षण दिलं, हे खरं आहे का? माझे किशोर चव्हाण, आपण माझ्या अण्णा बंधू आहात, मी आपल्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करून सांगतो नम्रपणे की आपली माहिती चुकीची आहे. केवळ महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राने आता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे नाराजी व्यक्त करून घ्यायची महाराष्ट्र राज्यामध्ये इतकं दुधखोळ केंद्र सरकार देवेंद्र आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं नव्हतं. पहिल्यांदा सगळ्या कसोट्यांवर उतरेल अशा तऱ्हेचा अभ्यास करून आरक्षण दिलं गेलं. ज्या हायकोर्टामधला आपण निर्णय जर वाचले त्याच्यामध्ये ज्या 2-3 मुद्द्यांवर आता पहिला मुद्दा फेटाळला गेला त्याचं तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा काढा, माझी नम्र विनंती आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशन्स काढा, त्यांचं कन्क्लुजन काढा आणि शेवटी निवाडा देतात. मी निवाडा का देतो असे मुद्दे देतात. त्याच्यामध्ये मुद्दे लिहिले की व्यवस्थित बाजू मांडली गेली नाही, ट्रान्सलेशन दिलं गेलं नाही, वकील वेळेवर हजर झाले नाही, ब्रीफिंग वेळेवर केलं गेलं नाही. त्या काळात ज्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊन हा आरक्षण दिलेलं महाराष्ट्र शासनाने हायकोर्टाने मंजूर केलेलं धुडकावलं, त्याची कृपया माझी कळकळीची विनंती आहे, सगळी वर्तमानपत्रे कातरनं काढा हो. त्याचा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावण्याचा हायकोर्टाचा निर्णय आणि 102 घटना दुरुस्तीचा काही संबंध नाही. तो संबंध असा होता की मद्रास तामिळनाडूमध्ये टीएमके सरकारने जे 52% वर आरक्षण दिलं होतं त्याच्यावर उहापोह झाला आणि मग तिकडे गुजरातमध्ये पटेल, त्या ठिकाणी जाट, राजस्थानमध्ये गुर्जर, असे प्रांतामध्ये त्या ठिकाणी या आंदोलनं व्हायला लागली. ते योग्यही होते त्या काळात त्याच्या समाजाला देण्यासाठी. आणि म्हणून केंद्र सरकारने निर्णय केला की आता भारत देश एक आहे, अशा तऱ्हेच्या जाती आपण त्या ठिकाणी करू की ज्या सोकाल लोकांना वाटते की पुढारलेल्या आहेत पण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत आणि म्हणून एकत्रित आपण संयुक्तपणे विचार करू सगळ्याचा. हा त्याच्या मागचा उद्देश होता, हा होता. नंतर तुम्ही रिव्ह्यू पिटिशन करू शकत होता, केलं नाही तुम्ही. 2.5 वर्षात काही केलं नाही
आणि तुम्हाला एक मग मला फक्त मला मला आता मधुजी यावर एक छोटी प्रतिक्रिया लागेल. आपल्याला पटकन यानंतर ओबीसी नेता विकास गवळींपर्यंत पोहोचायचं आहे. मधुजी, हे सगळं एका बाजूला असताना राग फक्त आणि फक्त फडणवीस आणि भुजबळ यांच्याबद्दलच का व्यक्त होतो? त्यात सुद्धा फडणवीसांच्या बद्दल अधिक तीव्रतेनं का व्यक्त होतो? ही भाषा असेल कोणाची? मधुभाऊ. नाही, मला असं वाटतंय की एक वेळ वादासाठी असं गृहीत जी धरलं आपण. मधुभाऊ, जसे आपण एक मागेच argument मागेच सरकून बसा. नीट दिसत नाही. आता बोला. की भुजबळांनी मिटिंगला पैसे कुठून आणले बोलले म्हणून भुजबळांच्यावर रागाने ते बोलले असतील. सगळ्या आंदोलनात एकही शब्द जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी, मराठ्यांच्या सवलतीविषयी त्या ठिकाणी एक शब्द ते बोलले नाही. एक शब्द बोलले नाही. म्हणजे ज्यांनी मराठा समाजाला गेली वर्षानुवर्ष झुलवलं. जी अहो, शरद पवार साहेबांच्या मुलींच्या नावावर अनेक शाळा आहेत. या त्यांनी मराठ्यांच्या नावाने राजकारण केलं. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या मेडिकल कॉलेजेस आहेत. कुठल्या 4 मराठ्यांना दिले का? मुंबई शहरामध्ये 4 शाळा आहेत. श्रीमंतांची, गर्भ श्रीमंतांची मुलं त्यांच्या शाळांमध्ये शिकतात. कधी शरद पवारांच्याकडून प्रेरणा घेऊन ज्या शिक्षण संस्था चाललेल्या आहेत, मेडिकल कॉलेज, त्यांनी कधी 1-2 मराठ्यांना तरी कधी दिले का? इंजिनिअरिंग झालं का? दाखवा आम्हाला. पण ते अण्णासाहेब पाटलाला मंडळाला पुनर्जीवित केलं. त्या ठिकाणी जी सारथी संस्था होती तिची वाट लावून टाकली उद्धव ठाकरेजीने. त्यासाठी संभाजीराजांना उपोषणाला बसावं लागलं. अनेक गोष्टी कराव्या लागल्या. मराठा समाजाला 600 अभ्यासक्रमाला त्यांची फी द्यायला लागली. या अनेक गोष्टी केल्या देवेंद्रजींनी आणि त्यांच्यावर असे उद्गार काढल्यानंतर थोड्या वेदना होणार ना आम्हाला. मी पण मराठा आहे की तुमच्या मागण्यांसाठी तुमच्या बरोबर आहे. किशोरजी, मी तुमच्या बरोबर आहे. जी आता चर्चेला आपण आपल्यासोबत विकास गवळी आहेत, त्यांच्यापर्यंत नेतो आहोत. प्रामुख्यानं चर्चा ही किशोर चव्हाण, मधु चव्हाण यांच्यात सुरू आहे. कपिल ढोके आणि विकास गवळींना तुलनेनं कमी वेळ मिळतोय. पण विकास गवळी, आतापर्यंत आपल्याला बोलण्याची अजिबात संधी मिळाली नव्हती. आता या संपूर्ण मुद्द्यावर आपणही बोलतो व्हाल अशी अपेक्षा आहे. चर्चेत आपण सहभागी झालेला आहात. जो मूळ मुद्दा आहे तो हा की नेत्यांबद्दलची भाषा सांभाळून नेतृत्वाला वापरावी लागते का? तुम्ही सुद्धा ज्या ज्या वेळेला तुमच्या मुद्द्यांच्यासाठी आंदोलनं करता तेव्हा अत्यंत संयमपूर्ण भाषा वापरता. तुमचा रागही काही नेत्यांबद्दल असतो, पण तो तुमच्या भाषेतून व्यक्त होत नाही. इथे जे काही झालंय ते टाळता आलं असतं का? ते टाळल्यानं अधिक यश आंदोलनाला मिळू शकतं का? प्रसादजी, आपल्याला सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो. कारण योग्य वेळी योग्य चर्चा आपण योग्य मुद्द्यावर घडवून आणली. आज मराठा समाज आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर आलेला आहे. आणि या अगोदर सुद्धा मराठा समाजाचं खूप मोठं आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून झालं आणि इतर वेळोवेळी त्या ठिकाणी त्या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी समोर आली. प्रसादजी, आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. मराठा आरक्षणाची मागणी अतिशय योग्य आहे. ती चुकीची असणं या ठिकाणी अजिबात कोणीही त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. जे काही सध्याच्या परिस्थितीत आंदोलन चालू आहे याचंही आम्ही समर्थन करतो. याला चुकीच्या वळणावर नेण्याचं काही लोक प्रयत्न करत असतील त्या गोष्टीला आम्ही अजिबात समर्थन करणार नाही. जी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आजच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे फक्त व्यक्तिगत मनोज जरांगे पाटील राहिलेले नाहीत. ते एक या आंदोलनाचा चेहरा आहेत. आणि मनोज जरांगे पाटलांवर ज्या पद्धतीनं या अगोदर ज्या ठिकाणी ते फिरलेत, एका ठिकाणचा अनुभव असा आहे की 11 JCPच्या डोझर मधनं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. जी असा फुलांचा वर्षाव जुन्या काळात राजे महाराजे ज्या वेळेला घोड्यावरनं किंवा हत्तीवरनं जायचे त्यावेळेला कदाचित होत असावा. तो काही आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु अभूतपूर्व स्वागत मराठा समाजाच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं झालेलं आहे. म्हणजेच थोडक्यात जरांगे पाटील हे पहिले मनोज जरांगे जे होते ते आज नाहीयेत. ते आज संपूर्ण मराठा समाजाचे जरांगे पाटील आहेत. आणि मराठा समाजाचे जरांगे पाटील आज एक शब्द जरी थोडासा स्लिप झाले आणि बोलले तर ते त्याची संपूर्ण रिफ्लेक्शन हे मराठा समाजावर येतात.
त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार मराठा समाजाला सुद्धा धरल्या जाऊ शकते. म्हणून मी किशोर चव्हाणांच्या माध्यमातनं आणि आपल्या माध्यमातनं मनोज जरांगे पाटलांना विनंती करेल की आपण एक सामाजिक लढाई लढतोय. सामाजिक लढाई लढत असताना या सगळ्या लढाईची धुरा तुमच्या पाठीवर आहे आणि तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी अतिशय जबाबदारीनं त्या ठिकाणी वागणं गरजेचं आहे, जबाबदारीनं बोलणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं, मी अनुभवाचे बोल सांगतो. जी. त्या वेळेला 4 मार्च 2021 रोजी माझ्या याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाचा घटनापीठाचा निकाल लागला आणि तो निकाल लागल्याच्या नंतर मी फक्त एकच गोष्ट त्यावेळेला बोललो की हा निकाल कदाचित लागला नसता. ओबीसीचं आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयानं जे स्थगित केलंय ते स्थगित झालं नसतं जर भुजबळ साहेबांनी आमचं त्यावेळेला ऐकलं असतं आणि फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पंकजाताईंच्या विभागाकडनं काढलेला अध्यादेश जर तो त्यांनी रद्द होऊ दिला नसता तर आज ही पाळी ओबीसी समाजावर आली नसती. जी. त्या वक्तव्याचा इतका विपर्यास केला गेला की विकास गवळींना सगळी रसद ही भाजपानं पुरवली. विकास गवळी हे संघाचे हस्तक आहेत. विकास गवळींना भाजपानं पैसा पुरवला आणि ओबीसीचं आरक्षण घालवलं. याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणायचा प्रयत्न केला. जे नाही ते आरोप माझ्यावर झाले, परंतु मी एकाही आरोपाला कुठेही शब्दानेही त्या आरोपाचं खंडन केलं नाही. त्याचं कारण आहे की माझं टार्गेट हे ओबीसीची आकडेवारी समोर आणणं होतं आणि ओबीसीचा इम्पेरिकल डेटा रेकॉर्डवर आणून ओबीसींना आतापर्यंत जरी 27% आरक्षण मिळत होतं परंतु ओबीसी रेकॉर्डवर 1% नव्हता. तर ह्या गोष्टी कुठेतरी त्या माझ्या याचिकेच्या माध्यमातून समोर आणण्यासाठी माझी ती लढाई चालू होती आणि मी जर त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देत बसलो असतो तर माझी लढाई बाजूला राहिली असती आणि ह्या विनाकारण आरोप प्रत्यारोपाच्या फेरीमध्ये हे जे काही माझं टार्गेट होतं ते अचीव झालं नसतं. बिलकुल. विकास गवळी, थोडक्यात आपल्याला हे सांगायचं आहे की आंदोलनाच्या नेत्यानं भाषा संयमपूर्ण पद्धतीनं वापरायला हवी. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण या टप्प्यातली ही चर्चा या विषयावरची इथे थांबवतो आहोत. आपण सर्व मान्यवर एका आणखीन विषयावर आमच्या सोबत असणार आहात. आपण लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.